श्रोतेहो नमस्कार. सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. रसिक हो, सांगलीतील रोटरी क्लब हॉल इथं IGC फोरम यांच्या वतीनं सांगली कवी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कवी सभेविषयी अधिक माहिती सांगताहेत IGC फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर KG पठाण. सांगली कवी सभा याचं द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं की सांगली जिल्हा आणि परिसरामध्ये जे खऱ्या अर्थानं सर्जनशील अशा प्रकारचे लेखक, कवी, साहित्यिक, विचारवंत सुद्धा असतील, त्यांना एक विस्तृत असा प्लॅटफॉर्म मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून कवी सभेचं आयोजन केलं होतं. विशेष म्हणजे आम्ही या कवी सभेमध्ये ज्या कवी कवयित्रींनी त्यांच्या अप्रकाशित पुस्तकांचं प्रकाशन केलेलं नव्हतं, अशा पुस्तकांचा प्रकाशन समारंभ आम्ही आयोजित केला होता शनिवारी 25 एप्रिल 2026 रोजी. एक साहित्यिक म्हणून मला असं वाटतं की कवी किंवा गझलकार यांनी स्वतःच्या सर्जनशील कविता करताना त्यांनी रसिक समीक्षक म्हणूनही भूमिका पार पाडावी आणि त्या दृष्टिकोनातून कवींनी आपल्या कवितेबरोबरच दुसऱ्या कवींच्या कवितेचं किंवा साहित्याचं समीक्षण केलं पाहिजे. असे दोन उद्दिष्ट ठेवून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता. सांगली कवी सभेच्या दुसऱ्याच वर्धापन दिनानिमित्त 5 काव्यसंग्रहांचं 4 लेखकांनी प्रकाशन करणं ही काही साधी गोष्ट नाही. या प्रकाशनामध्ये मी स्वतः डॉक्टर KG पठाण बुलबुल कबीर या टोपण नावानं उतार वयातील चढण हा एक कविता संग्रह प्रकाशित केला आहे. या कार्यक्रमाबरोबरच आवडलं ते निवडलं आणि गायलं सुद्धा असा एक आकर्षक वेगळाच कार्यक्रम आम्ही केला होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये या 4 कवी कवयित्रींनी त्यांना आवडणाऱ्या इतर कवितांचं रसग्रहण केलं. या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या निमित्त आम्ही 2 महनीय व्यक्तींना निमंत्रित केलं होतं. सांगली आकाशवाणीचे श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर आणि सांगलीतल्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे सेवानिवृत्त ग्रंथपाल डॉक्टर SAN इनामदार या 2 व्यक्तिमत्वांच्या हस्ते हा प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. अभिनव कवी सभेमध्ये आम्ही औपचारिकतेला फाटा दिला आणि त्याऐवजी या कवी साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही एका ज्येष्ठ कवयित्रीचा जिंदादिल कवयित्री पुरस्कार आम्ही आमच्या सभासद श्रीमती अस्मिता इनामदार यांना हा पुरस्कार दिला. ताम्रपटासारखं त्यांचंच कॉन्ट्रीब्युशन त्याच्यावर आम्ही लिहिलं. आम्ही त्यांना 5,555 असं मानधन पुरस्कार म्हणून दिलं. श्रोतेहो, या कवी सभेत विविध लेखकांच्या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. आपल्या पुस्तकाविषयी सांगताना कवयित्री प्रतिभा पोरे म्हणाल्या, माझ्या आज 2 पुस्तकांचं प्रकाशन IGC फोरम या संस्थेमार्फत झालेलं आहे. एक पुस्तक आहे ते कविता संग्रह आहे. यामध्ये हिंदू धर्मातील पाडव्यापासून ते होळीपर्यंतच्या म्हणजे चैत्रापासून ते फाल्गुनपर्यंतच्या सर्व सणांच्या उत्सवांच्या कविता यामध्ये लिहिलेल्या आहेत. प्रत्येक सणाचं महत्त्व या कवितांमधून सांगितलेलं आहे. कविता संग्रहाचं नाव आहे उत्सव आनंदाचा मराठमोळ्या सणांचा. यामध्ये नवरात्रातील गोंधळ जोगवा आहेत, म्हणजे जी लोकगीतं आहेत त्या प्रकारचीही काही कविता आहेत. तसेच काही कविता या वेगवेगळे दिन जे साजरे केले जातात, योगा दिन असेल तर अशा प्रकारच्या दिनांचे असे काही कविता आहेत की ज्यामुळे समाजामध्ये जागृती होईल. तसेच लोकांना, विशेषतः हल्लीच्या इंग्लिश मीडियमच्या मुलांना सणांची माहिती बरीचशी कमी असते किंवा सण का साजरे करावे हे माहीत नसतं. तर या प्रत्येक कवितेमधून त्या सण साजरा करण्यामागची कारणमीमांसा, त्या सणामुळे आपला वाढणारा उत्साह, त्याबरोबरच आपल्याला लाभणारं आरोग्य याबद्दलची माहिती या कवितांमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं माझं जे पुस्तक आहे ते लहान मुलांच्यासाठी छोट्या छोट्या नाटिका आहेत. या नाटिकांचं वैशिष्ट्य म्हणजे हे संस्कारक्षम नाटिका आहेत, थोडक्यात एकांकिका आहेत. मी ओम मालती तपोवन येथे गेली 10 वर्षापासून मुलांच्यासाठी शिबिर घेते. तर त्या मुलांच्यावर होणाऱ्या संस्काराच्या दृष्टीनं ही नाटकं
लिहिलेली आहेत. ह्या नाटकांचे विषय पालक मुलांच्या मधलं नातं किंवा मोबाईलचा अतिवापर किंवा योग्य वापर, तसेच घरातील नातेसंबंध कसे जपावेत, खाण्याच्या आवडीनिवडी कशा असाव्यात मुलांच्यासाठी, तर अशा प्रकारचं मुलांना मार्गदर्शन देणारी अशी नाटकं आहेत. या नाटिका संग्रहाचं नाव आहे चला करूया नाटक. धन्यवाद. आपल्या नवप्रकाशित पुस्तकाविषयी सांगताहेत कवयित्री अस्मिता इनामदार. माझ्या पुस्तकाचं नाव आहे रंगतरंग अस्मितेचे. इवन आणि त्यामध्ये काय आहे, माझ्या आत्तापर्यंत ज्या कविता होत्या त्याच्यात साध्या कविता, प्रेम कविता, हायकू, चारोळ्या, लावणी, अभंग या सगळ्या ह्याचा एक मिश्रण करून मी ते पुस्तक काढलेलं आहे. त्यामुळेच त्याचं नाव आहे रंगतरंग. आणि दुसरं म्हणजे आज इथे या कार्यक्रमात अचानकपणे त्यांनी मला जिंदादिल कवयित्री म्हणून जो पुरस्कार दिला, तो अनपेक्षित मिळालं मुलं. मला खूप आनंद झाला. आज ज्या पुस्तकाचं माझ्या प्रकाशन झालं त्यातली एक पर्यावरणची लावणी मी सादर करते. झाड भराला आलय सखया, नका तोडू विनवते राया, नका तोडू विनवते राया. पान दिसतात हिरवी गार, फळ लवतात भारंभार, ऋतू तसाच जाईल वाया, नका तोडू विनविते राया, नका तोडू विनवते राया. आता ऐकूया कवयित्री स्मिता दोशी यांचं मनोगत. आज माझ्या IGC फोरमतर्फे जरंडीकर सर, आकाशवाणीचे प्रमुख, त्यांच्या हस्ते माझ्या स्वानंद अंतर्मनाचा शोध या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे. यामध्ये मी चारोळी, मराठी कविता, हिंदी कविता आणि धार्मिक भक्तिभावाच्या अशा कविता ह्यामध्ये लिहिलेल्या. एक छोटेखानी माझं हे काव्यसंग्रह आहे. मी एक स्त्री आहे आणि गृहिणी आहे, तर ह्या एका गृहिणीच्या मनातील भावना मी यातून व्यक्त केलेल्या आहेत. हिंदी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे अनजान सफ़र. किसी अजनबी के साथ शादी, पूरी जिंदगी का वो अनजान सफ़र. कितना अनोखा है ये सफ़र, कितना अनोखा है ये सफ़र. ना जान ना पहचान, साथ साथ 7 जन्मों की आन. ना जान ना पहचान, 7 जन्मों की आन. शब्द सारथी या पुस्तकाविषयी सांगताना कवी गौ शिकलगार म्हणाले, या संग्रहामध्ये एकंदरीत ज्या वेळेला मला माणसांच्या विकृतीचं दर्शन झालं, त्या वेळेला मी कधी त्या पुस्तकामध्ये पशुपक्ष्यांना आणि प्राण्यांना हिरो केलं आणि माणसांना विलन म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. अर्थात सगळीच माणसं वाईट आहेत असं म्हणायचं नाही, पण काही चांगल्या माणसांचे चांगले गुणदर्शन देखील मी त्या पुस्तकामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी एक मी कावकाव कावळा नावाची कविता लिहिली की साधे शब्द आहेत, कवितेला काय फार मोठे शब्द लागतात असं नाही, पण त्या ओळी बऱ्याचशा काहीतरी समर्पित असा अर्थ देऊन जातात की ती ओळी अशी आहेत की कावकाव कावळा रंगानं काळा, कशाला फिरतो स्वच्छ आभाळा. एकदा बगळ्याने चिडवलं त्याला, अरे कुणी या रंगानं रंगवलं तुला, ऐट तरी पहा आमची रुपेरी काळा, अरे एक तरी असावा सुंदर कावळा. खरं आहे तुमचं कावळा म्हणाला, अरे पण कोण पाहतो आजकाल स्वच्छ म्हणाला. रंग माझा काळा, खोटी ऐट नाही करत, पण साधूच रूप घेऊन मी मासे नाही धरत. तर ह्या ठिकाणी काय भुल्लासी वरली रंगा, ऊस डोंगापरी रस नाही डोंगा, चोखा डोंगापरी भाव नाही डोंगा. अशा आशयानं ते लिहिलेल्या ओळी होते की आज भौतिक ज्या गोष्टी आहेत तिकडंच माणूस थोडासा आकर्षित होतो, पण अंतःकरणाच्या बाबी थोड्याशा बाजूला राहतात आणि माणूस जसा जसा निगरगट्ट बनत जाईल तसा तसा माझ्यासारखा कवी हळवा बनत जातो. आणि या हळवेपणामुळं मी म्हणेन की कविता लिहिण्याचं माझं एकमेव कारण आहे की एखाद्या छोट्या छोट्या गोष्टीवर मी अगदी झाडाची पानं हालायला लागली तर माझं मन चलबिचल होतं. दुसऱ्याची दुःख बघितल्यानंतर, काही फाटलेले संसार बघितल्यानंतर अशा अनेक आशयाचे मी त्या ठिकाणी कविता लिहिल्या. मग त्या ओळी निर्माण होतात की कधी कधी एखादं अगदी भयावह गोष्ट पाहिली किंवा दारिद्र्य पाहिल्यानंतर मानवतेच्या मंदिरातली मंद जाहली पण ती, काळोखाच्या कवेत आता विरेल येवली ज्योती, अरे कुठे लोपला धर्म जेवाळा, मर्म कोणता उरतो, अरे ममतेच्या मांडीवर तान्हा कुठे उपाशी रडतो. कुणी कुणाची नाही तरीही उदंड अवघी नाती, मानवतेच्या मंदिरातली मंद जाहली पंथी. तर मानवतेच्या मंदिरातली पंथी जी मंद होत चाललेली आहे
तिला कुठंतरी एक खारीचा वाटा म्हणून कुठंतरी माणसांना शब्दाने आपण प्रेरित करणं आणि कुठंतरी माणसामध्ये 1% माझ्या माध्यमातून बदल झाला तर झाला, या आशयानं मी त्या कविता लिहितो. एक स्वतःचा आनंद आहे. चाललाय मग आमचा हा काफिला कवितांचा. मग कवी मित्रांना भेटणं, आज कितीतरी कवी मित्र माझे या ठिकाणी भेटले IGC फोरमच्या माध्यमातून, आणि हा संग्रह माझा दुसरा प्रकाशित झाला. मला फार मोठा आनंद झालेला आहे आज या ठिकाणी. कविता सध्या तरी आत्मा बनलेला आहे माझा. रसिक हो, सांगलीतील विष्णुदास भावे नाट्य मंदिर इथं अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीच्या वर्धापन दिनानिमित्त गायक अभिषेक काळे आणि धनश्री गाडगीळ फडके यांच्या गायनाचा स्वर नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ऐकूया या कार्यक्रमाची झलक. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सदया देया गोविंदा, सदया देया गोविंदा, वर वरदा कली मल विलया, वर वरदा कली मल विलया, चिन्मया सकल हृदया,
हृदया चिन्मया सकल हृदया. श्रोत्यो, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आणि मी निर्मिती सहाय्यक महेश भिसे आता निरोप घेतोय. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.